एक मोठी बातमी समोर येते। नाशिक मधल्या महायुतीचा तिढा आता लवकरच सुटण्याची शक्यता आहे। गोकुळ गीते यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून चर्चा केली आहे। मंत्री उदय सामंत आज पुन्हा नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत। या संदर्भात आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर सध्या जोडल्या गेलेल्या आहेत। वैदेही, काय अधिक माहिती याच्याबद्दल? नक्कीच आपण बघतोय की सध्या नाशिक विधान परिषद निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची असलेली बघायला मिळत आहे। कारण एकूणच या निवडणुकीवरून वेगवेगळे नाराजीचं नाट्य रंग जे आहेत ते आपण गेल्या काही दिवसांमध्ये बघितलेले होते। एकीकडे आपण बघतोय की दराडे हे रिंगणात असताना गोकुळ गीते यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ही नाराजी नाट्य वाढल्याचं देखील दिसून आलेलं बघायला मिळालं होतं। दुसरीकडे आपण बघतोय की गिरीश महाजन त्या ठिकाणी नाशिक येथे तळ ठोकून आहेत। दुसरीकडे उदय सामंत आज पुन्हा नाशिकला जाणार आहेत। मात्र इतकं सगळं असताना देखील पुढचे 24 तास हे महत्त्वाचे असतील, कारण या 24 तासामध्ये हा प्रश्न सुटणार असल्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून सध्या समजत आहे। कारण स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वैदेही, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा यावरून फोनवरून चर्चा केली आहे। तर मंत्री उदय सामंत आज पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत।